वातावरणामध्ये देवादिदेव महादेव सर्व देवांचा देव असलेले शंभू यांच्या पवित्र अशा चरित्र कथा, भक्त कथा, शिवलीला अमृत या ग्रंथातील कथामृत पान आपण सर्वजण करत आहात. या कथेच्या माध्यमातून जीवाला निरंजने असलेल्या शिवतत्वाची जाणीव करून देण्याकरता लागणार सामुग्री ही या कथेच्या माध्यमातून तुम्हा सर्व भाविक भक्तांना प्राप्त होत असते. त्याकरिता एकाग्र चित्ताने श्रवण करावे. या कथेच्या माध्यमातून गणित होणारी परमार्थाचा लाभ, पुण्याची प्राप्ती याची गणना देवांचे देव सुद्धा करू शकत नाही. कारण नाम साराचे सार. जेथे हरी कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा असे संत सांगतात. ही देवादिदेव महादेवांची चाललेली ही नामचिंतन, कथाश्रवण, लीला गुणानुवाद, अनंत जन्माची पुण्य सामुग्री असेल तरच हा लाभ आपल्या जीवनामध्ये घडत असतो. हा योग आपल्या जीवनामध्ये येत असतो. जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री तरीच नाम येईल जीवाग्नी प्रभू श्रीरामांचे. आपण सर्वजण दैववान आहात, भाग्यवान आहात. माऊली म्हणतात, कोणी एक भाग्यनिधी कृपावलब्धी पावत असेल. ज्याच्यावर शंभूंची कृपा होते त्याच्या जीवनात भाग्याचा उदय होतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये भाग्याचा उदय होत असतो त्याला या सत्संगाचा, या शिवकथेचा, या शिवस्मरणाचा, शिवनामस्मरणाचा लाभ होत असतो. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहात, दयावान आहात. स्मरण स्मरण जेथे सर्वदा शिवस्मरण, तेथे भुक्ती मुक्ती सर्व कल्याण. नाना संकटे विघ्ने दारुण, न बाधती कालत्रयी. जेथे स्मरण, बघा स्मरण, सदा सर्वदा स्मरण. स्मरण म्हणजे काय हो? नवविधा भक्तीचा प्रकार, पहिला प्रकार सांगितला श्रवण. श्रवणानंतर येत असतो तो मनन, आणि मननाचाच भाग स्मरण. स्मरण म्हणजे आठवण. सरळ सरळ त्याचा समानार्थी शब्द जर बघायला गेला तर स्मरण म्हणजे आठवण. जेथे सदा सर्वदा शिवस्मरण, जिथे सदा सर्वदा शिवस्मरण, त्या शिव भगवंताची जिथे आठवण राहते तेथे